हॅलो एव्हरीवन, A to Z एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आता आज आपण पॉवर पॉईंटच्या रिलेटेड काही कंटेंट म्हणजे एक बेसिक प्रॅक्टिकल पाहणार आहोत. मग त्यामध्ये आपण काय पाहणार आहोत तर नवीन स्लाईड कशा पद्धतीने ब्लँक स्लाईड कशा पद्धतीने इन्सर्ट करायची, त्याच्यानंतर इन्सर्ट केलेल्या स्लाईडवरती पिक्चर कशा पद्धतीने आपण इन्सर्ट करू शकतो किंवा शेप्स कशा पद्धतीने इन्सर्ट करू शकतो. त्याचबरोबर आपण डिझाईन टॅबचा यूज करून जे स्लाइड्स आहेत त्यांना ते डिझाईन कशा पद्धतीने अप्लाय करू शकतो, टायमिंग कशा पद्धतीने सेट करू शकतो, ॲनिमेशन इफेक्ट कशा पद्धतीने देऊ शकतो, याच्याशी रिलेटेड असणारे एक बेसिक प्रॅक्टिकल आज आपण पाहणार आहोत. याच्या अगोदर मी पॉवर पॉईंटचे काही प्रॅक्टिकल्स केलेले व्हिडिओ जे आहेत ते अपलोड केलेले आहेत, तर तुम्ही ते अवश्य पहा. MSCITच्या एक्झामच्या दृष्टीने ते अत्यंत महत्त्वाचे आहेत. इवन तुम्ही जरी MSCITच्या एक्झामसाठी ॲपियर नसाल तरीही तुम्हाला जर तुम्ही ऑफिसमध्ये काम करत असाल, तुम्हाला एखाद्या प्रोडक्टची इंट्रोडक्शन करण्यासाठी PPT तयार करायची असेल, त्यासाठी सुद्धा अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या की मी त्या प्रॅक्टिकलच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेल्या आहेत. त्या तुमच्या लक्षात येतील आणि तुम्ही तुमच्या ऑफिसच्या कामासाठी, स्कूलच्या कामासाठी तुम्ही PPT तयार करायची असेल, कंपनीच्या कामासाठी जरी PPT तयार करायची असेल, एखाद्या प्रोडक्टचं तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंट करायची असेल, तर आपण PPTच्या थ्रू कशा पद्धतीने काम करू शकतो आणि त्या PPTमध्ये आपण कशा पद्धतीने ट्रान्झिशन इफेक्ट, ॲनिमेशन इफेक्ट, टायमिंग या सर्व गोष्टी कशा पद्धतीने सेट करू शकतो हे सर्व मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे. सो आज एक रिव्हिजन म्हणून आपण एक छोटंसं प्रॅक्टिकल करणार आहोत. सो फ्रॉम बेसिक टिल एंड म्हणजे अगदी बेसिक गोष्टी मी सांगणार आहे. सो तुम्ही प्रॅक्टिकल शेवटपर्यंत म्हणजे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. म्हणजे प्रॅक्टिकलमध्ये मी यूज केलेल्या स्टेप्स, कोणत्या टॅबमध्ये कोणता ऑप्शन आहे आणि कोणती महत्त्वाची स्टेप्स असते हे तुम्हाला या व्हिडिओमधून लक्षात येईल. सो मी ऑलरेडी इथे एक पॉवर पॉईंट विंडो ओपन केलेली आहे. आता या पॉवर पॉईंटच्या विंडोमध्ये इथे इन्सर्ट टॅब आहे. इन्सर्ट टॅबमध्ये सुद्धा न्यू स्लाईड नावाचा ऑप्शन आहे किंवा होम टॅबमध्ये सुद्धा तुम्हाला इन्सर्ट स्लाईड करण्यासाठीचा ऑप्शन अवेलेबल आहे. सो मी होम टॅबचा यूज करून इथे न्यू स्लाईडवरती क्लिक करून इथे ब्लँक स्लाईड इन्सर्ट करते. ठीक आहे, इथे एक ब्लँक स्लाईड इन्सर्ट केलेली आहे. त्याच्यानंतर पुन्हा एक ब्लँक स्लाईड. होम टॅबमध्ये इथे न्यू स्लाईड नावाचा ऑप्शन आहे. यामध्ये तुम्हाला न्यू स्लाईड, ब्लँक स्लाईड. सो 4 स्लाइड्स मी ऑलरेडी इन्सर्ट केलेल्या आहेत आणि ही 5th स्लाईड. सो फर्स्ट काय काम केलेलं आहे, मी होम टॅबचा यूज करून या न्यू स्लाईडमध्ये क्लिक करून तिथून मी काय केलेलं आहे तर या ब्लँक स्लाइड्स इन्सर्ट केलेल्या आहेत. आता या इन्सर्ट केलेल्या ब्लँक स्लाईडला मी एक डिझाईन अप्लाय करते. म्हणजे बाय डिफॉल्ट हे जी स्लाईड आहे ती व्हाईट कलरमध्ये आहे. सो मी याला काय करते की याला मी डिझाईन अप्लाय करते. सो मी डिझाईन टॅबवरती क्लिक करते. इथे तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईन्स दिसतील. यामधून तुम्हाला जी कोणती डिझाईन हवी आहे तुमच्या स्लाईडला ती तुम्ही सिलेक्ट करू शकता. ठीक आहे, आणि इथून तुम्ही त्याचा कलरही चेंज करू शकता. जर तुम्हाला तो कलर नको असेल तर तुम्ही व्हेरियंट्समध्ये जाऊन तुम्हाला जो कलर हवा आहे तो कलर तुम्ही इथून चेंज करू शकता, तो कलर तुम्ही घेऊ शकता. ओके, आता फर्स्ट स्लाईड आहे तिथे मी एक टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करते. जर स्लाईडवरती टाईप करण्यासाठी टेक्स्ट बॉक्स नसेल तर गोंधळून न जाता फक्त इन्सर्ट टॅबमध्ये येऊन तुम्हाला इथे टेक्स्ट बॉक्स नावाचा एक ऑप्शन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला फक्त तो टेक्स्ट बॉक्स स्लाईडवरती ड्रॅग करायचा आहे आणि मग तुम्हाला काय करायचं आहे ते तुम्हाला जे काही टाईप करायचं आहे ते तुम्ही टाईप करू शकता. येस, ओके. आता याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, मी सेकंड स्लाईडवरती क्लिक करते. नेहमी लक्षात ठेवायचं या स्लाईड पेनमधून मी सेकंड स्लाईडवरती क्लिक केल्यानंतर इथे ॲज अ सेंटरला माझी सेकंड स्लाईड डिस्प्ले होणार आहे. या सेकंड स्लाईडवरती मी काय करते, पिक्चर इन्सर्ट करते. ओके, पिक्चर. ओके, एक पिक्चर मी इन्सर्ट केलेला आहे इन्सर्ट टॅबचा यूज करून. आता ही पिक्चर इन्सर्ट केल्यानंतर इमिजिएटली पिक्चर टूलच्या अंडर हा फॉर्मॅट टॅब डिस्प्ले होतोय. सो तुम्हाला त्या पिक्चरला कोणता इफेक्ट द्यायचा आहे, कोणती स्टाईल अप्लाय करायची आहे ती तुम्ही पिक्चर स्टाईलच्या इथे पिक्चर टूलच्या अंडर फॉर्मॅट ऑप्शन आहे तिथून तुम्ही देऊ शकता. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जर पिक्चरवर क्लिक नाही केलं, आता मी पिक्चरवर क्लिक केलेलं नाही आहे, सो पिक्चर टूलच्या अंडर फॉर्मॅट टॅब अवेलेबल नाही. पण आता मी पिक्चरवरती क्लिक करते त्यावेळेला इथे फॉर्मॅट टॅब अवेलेबल होईल पिक्चर टूल्सच्या अंडर.
मग तुम्ही इथून काय करू शकता, तुम्हाला जो इफेक्ट अप्लाय करायचा आहे तो तुम्ही सिलेक्ट करू शकता. मी हा एक इफेक्ट अप्लाय केलेला आहे ॲज अ पिक्चर टूल म्हणून. आता थर्ड स्लाइडवरती मी क्लिक करते आणि इथे एक मी सिम्पलसा शेप इन्सर्ट करून घेते. आणि सेम ज्यावेळेला तुम्ही पिक्चरवर क्लिक कराल त्यावेळेला इथे ड्रॉइंग टूलच्या अंडर फॉर्मॅट टॅब डिस्प्ले होईल. तिथून तुम्हाला जो कोणता फॉर्मॅट हवा आहे तो तुम्ही सिलेक्ट करू शकता. शेप फिलच्या थ्रू तुम्हाला जो कोणता कलर घ्यायचा आहे तो कलर तुम्ही सिलेक्ट करू शकता. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला आउटलाईन जर द्यायची असेल मग आउटलाईन तुम्हाला कोणत्या कलरची हवी आहे ती तुम्ही इथून देऊ शकता. शेप फिलच्या अंडर शेप आउटलाईनचा ऑप्शन आहे. त्याच्यानंतर शेप इफेक्ट, मग तुम्ही त्याला शॅडो इफेक्ट द्यायची असेल तर तुम्ही शॅडो इफेक्ट सिलेक्ट करा. इफेक्ट, शेप इफेक्ट, त्याच्यानंतर काय आहे शॅडो इफेक्ट. तुम्हाला जो कोणता इफेक्ट हवा आहे शॅडो इफेक्ट तो तुम्ही देऊन त्याच्यानंतर ग्लो इफेक्टसुद्धा तुम्ही देऊ शकता. ग्लो इफेक्टसुद्धा तुम्ही देऊ शकता. रिफ्लेक्शन इफेक्टसुद्धा तुम्ही देऊ शकता. तुम्हाला कशा पद्धतीचं रिफ्लेक्शन हवं आहे. येस, हे झालं शेप. आता मी फोर्थ स्लाइडवरती क्लिक करते आणि इन्सर्ट टॅबच्या थ्रूच इथे वर्ड आर्टचा ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करून मी ते एक टेक्स्ट टाईप करते. टेक्स्ट टाईप केल्यानंतर येस, टेक्स्ट टाईप केलेला आहे. आणि सेम तुम्ही फिफ्थ स्लाइडला तुम्ही काय करू शकता, एखादं ऑनलाईन पिक्चर आपण आता घेऊ नाही शकत कारण इथे इंटरनेट कनेक्शन मी अवेलेबल केलेलं नाही आहे. ज्यावेळेला आपल्या PC ला इंटरनेट कनेक्शन अवेलेबल असेल त्यावेळेला तुम्ही इझिली ऑनलाईन पिक्चरसुद्धा इन्सर्ट टॅबचा यूज करून ऑनलाईन पिक्चर इन्सर्ट करू शकता. सो इथे मी पुन्हा एकदा एक वर्ड आर्ट टेक्स्ट सिलेक्ट करते आणि तिथे मी टाईप करते थँक्यू. ओके. इन्सर्ट वर्ड आर्ट, सिलेक्ट एनी वन ऑप्शन आणि इथे आपल्याला आता काय टाईप करायचं आहे, थँक्यू टाईप करायचं आहे. ओके. आता एक गोष्ट आहे, तर आता आपण काय केलं 5 स्लाइड्स ब्लँक स्लाइड्स इन्सर्ट केल्या आणि प्रत्येक स्लाइडवरती पिक्चर्स असेल, शेप असेल, टेक्स्ट असेल, वर्ड आर्ट असेल ते आपण टाईप केलेलं आहे, इन्सर्ट केलेलं आहे. आता आपण ट्रान्झिशन इफेक्ट अप्लाय करूयात. मग फर्स्ट स्लाइडवरती मी क्लिक करते. इथे ट्रान्झिशन टॅब आहे. या ट्रान्झिशन टॅबवरती गेल्यानंतर इथे तुम्हाला एक असा वेगवेगळे ट्रान्झिशन इफेक्ट्स दिसतील. यातून मी काय करते कर्टन, येस कर्टन ऑप्शन सिलेक्ट करते. असं तुम्ही प्रत्येकाला वेगवेगळे स्लाइड्स वेगवेगळे इफेक्ट तुम्ही देऊ शकता. ट्रान्झिशन इफेक्ट प्रत्येक स्लाइडला वेगवेगळे ट्रान्झिशन इफेक्ट तुम्ही देऊ शकता. थर्ड स्लाइड, येस. फोर्थ स्लाइड, एरोप्लेन. अँड फिफ्थ स्लाइड, ओरिगामी. येस. आणि ज्यावेळेला तुम्ही असे ट्रान्झिशन इफेक्ट सिलेक्ट करता त्यावेळेला इथे इफेक्ट ऑप्शन असतो. हा क्वेश्चन मी लास्ट व्हिडिओमध्ये सुद्धा म्हटलेलं होतं की MSCITच्या एक्झाममध्ये असे क्वेश्चन्स येतात. मी इथून तुम्ही लेफ्ट राईट कोणत्या साईडनी तो इफेक्ट अप्लाय झाला पाहिजे तो ऑप्शन फक्त तुम्ही सिलेक्ट करायचा या इफेक्ट ऑप्शनमधून. ज्यावेळेला तुम्ही ट्रान्झिशन इफेक्ट सेट कराल त्यावेळेला इफेक्ट ऑप्शनमधून तुम्ही कोणत्या साईडनी इफेक्ट ऑप्शन तो अप्लाय झाला पाहिजे हे सिलेक्ट करायचं. आता आपण जाऊयात ॲनिमेशन इफेक्टकडे. आता ॲनिमेशन इफेक्ट करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची. आता इथून तुम्ही ॲनिमेशन इफेक्ट जर सिलेक्ट केला तर इथे हे ॲक्टिव्ह नाही आहेत ऑप्शन्स. ॲक्टिव्ह आहेत का? नाही. ॲनिमेशन इफेक्ट म्हणजे काय तर तुम्ही स्लाइडवरती जे ऑब्जेक्ट इन्सर्ट केलेले असतात त्या ऑब्जेक्टला जो काही इफेक्ट अप्लाय करता त्याला ॲनिमेशन इफेक्ट म्हणतो. आणि स्लाइडला जे की ट्रान्झिशन इफेक्ट म्हणजे काय तर स्लाइडची एंट्री कशी झाली पाहिजे याला ट्रान्झिशन इफेक्ट म्हणूयात.
आता मी इथे हे टेक्स्ट ज्यावेळेला सिलेक्ट करीन, आता तुमच्या लक्षात येईल की इथे हे सर्व ऑप्शन्स ॲक्टिव्ह झालेले आहेत. मग इथून तुम्ही ग्लो अँड टर्न ज्यावेळेला ऑप्शन्स सिलेक्ट कराल त्यावेळेला तुमचं ते टेक्स्ट ग्लो अँड श्रिंक याच्यामध्ये डिस्प्ले होईल. ज्यावेळेला तुम्ही वाईप म्हणाल त्यावेळेला ते वाईप होईल, व्हील म्हणाल त्यावेळेला ते रोटेट व्हील होऊन मग दिसेल, ग्रो अँड टर्न. असे वेगवेगळे इफेक्ट्स आहेत त्याच्यामध्ये. एंट्रान्स, एम्फसिस, एक्झिट, कशा पद्धतीने एक्झिट झालं पाहिजे ते ऑब्जेक्ट, असे सर्व ऑप्शन्स आहेत. इथे पण आपण या पिक्चरवरती क्लिक करूया. ज्यावेळेला तुम्ही त्या पिक्चरला क्लिक कराल त्यावेळेला हे पहा अशा पद्धतीने आपण ॲनिमेशन इफेक्ट देऊ शकतो. ॲनिमेशन इफेक्ट देण्यासाठी तुम्ही त्या ऑब्जेक्टवर क्लिक करणं अत्यंत गरजेचं आहे, तरच ॲनिमेशन टॅब्स जे आहेत त्याच्या अंडर जे ऑप्शन्स डिस्प्ले होत आहेत ते ॲक्टिव्ह होतील. येस, अशा पद्धतीने आपण इफेक्ट्स देऊ शकतो. या टेक्स्टला सुद्धा तुम्ही इफेक्ट देऊ शकता. आणि लास्ट वन आहे थँक्यू, त्याला पण आपण काय करूयात, ॲपियर फक्त करूयात तिथेच. येस, अशा पद्धतीने आपण काय केलं आहे, ॲनिमेशन इफेक्टसुद्धा सेट केलेला आहे, ट्रान्झिशन इफेक्टसुद्धा दिलेला आहे, डिझाईनसुद्धा सेट केलेले आहे. ट्रान्झिशन इफेक्ट आपण स्लाईडला अप्लाय करतो, ॲनिमेशन इफेक्ट आपण ऑब्जेक्टला अप्लाय करतो. ऑब्जेक्ट म्हणजे काय, तुम्ही स्लाईडवर जे काही इन्सर्ट केलेलं आहे, मग ते वर्ड असेल म्हणजे ते टेक्स्ट असेल, इमेज असेल, शेप असेल, अशा कोणत्याही जे थिंग्स आहेत स्लाईडवरती त्याला आपण ऑब्जेक्ट म्हणतो आणि त्या ऑब्जेक्टला आपण ॲनिमेशन इफेक्ट अप्लाय करत असतो. आता ॲनिमेशन झालं, डिझाईन झाली आहे, ट्रान्झिशन इफेक्ट झालेला आहे. आता आपण प्रत्येक स्लाईडला टाईम कशा पद्धतीने सेट करू शकतो हे पाहूयात. फर्स्ट नंबर स्लाईड आहे तिथे मी क्लिक करते. इथे ॲनिमेशन टॅबमध्ये तुम्हाला ऑन माऊस क्लिक, इथे डिरेक्टली चेकबॉक्स आहे, हा सिलेक्टेड आहे. तुम्हाला काय करायचं आहे, तुमची पीपीटी विदाऊट माऊस क्लिकिंग जर रन करायची असेल तर ऑन माऊस क्लिक अनसिलेक्ट करा. आफ्टरवरती क्लिक करून फक्त या अप ॲरोनी 1 2 3 सेकंड टायमिंग द्या. ओके, नेक्स्ट जर तुम्हाला सेम 3 सेकंड सगळ्या स्लाईडला अप्लाय करायचं असेल तर अप्लाय टू ऑल म्हणा, किंवा तुम्हाला वेगवेगळा टायमिंग द्यायचं असेल प्रत्येक स्लाईडला तर तुम्ही फक्त त्या पर्टिक्युलर स्लाईडवरती क्लिक करा. ॲनिमेशन टॅबमध्ये येऊन इथे ऑन माऊस क्लिकच्या ऐवजी आफ्टर हा ऑप्शन सिलेक्ट करून सपोज आता इथे 4 सेकंड टायमिंग हवं आहे किंवा 6 सेकंड, जे काही तुम्हाला सेकंड्स टायमिंग हवं आहे ते प्रत्येक स्लाईडला तुम्ही असं पर्टिक्युलरली देऊ शकता. ट्रान्झिशन टॅबमध्ये आफ्टर 1 2 3 सेकंड. नाव गुड मॉर्निंग, ट्रान्झिशन इफेक्ट आफ्टर नाव 4 सेकंड. ओके, इथून मी काय करत आहे, टायमिंग सेट करत आहे प्रत्येक स्लाईडसाठी. अगेन स्लाईड नंबर 5, ट्रान्झिशन टॅब, in the timing group unselect on mouse click, select after and set the timing whichever timing you want. जे काही टायमिंग तुम्हाला हवं आहे ते तुम्ही टायमिंग इथून सेट करू शकता. आता हे झालं आपलं टायमिंग. होप सो तुम्हाला टाईम कशा पद्धतीने सेट करायचा प्रत्येक स्लाईडला हेही समजलं असेल. आता काय करायचं आहे, आपल्याला आपली पीपीटी रन करायची आहे. आता पीपीटी रन करण्यासाठी म्हणजे शो करण्यासाठी इथे स्लाईड शो नावाचा ऑप्शन आहे. या स्लाईड शो नावाच्या ऑप्शनमध्ये फ्रॉम बिगिनिंग आणि फ्रॉम करंट स्लाईड असे ऑप्शन्स आहेत. आता एक बघा, इथे या स्लाईड पेनमध्ये इथे ही 5 नंबरची स्लाईड माझी ॲक्टिव्ह आहे, म्हणजे इथे ही जी स्लाईड आहे ती 5 नंबरची आहे. जर मी इथून फ्रॉम करंट स्लाईड जर असं म्हटलं, स्लाईड शो फ्रॉम करंट स्लाईड, करंट म्हणजे ही जी माझी आत्ता स्लाईड सिलेक्टेड आहे ती. आता मी या स्लाईडवरती फ्रॉम करंट स्लाईड म्हटलं तर 5व्या स्लाईडपासून रिवर्स पुन्हा माझी 5th नंतर पुन्हा 1 2 3 4 अशी स्लाईड रन होईल. पण मला फ्रॉम करंट स्लाईड असं नको आहे. सो फ्रॉम बिगिनिंग, बिगिनिंग म्हणजे काय, जरी तुमचा माऊस पॉइंटर इथे 5व्या स्लाईडवरती असेल, ती 5वी स्लाईड जरी ॲक्टिव्ह असेल तरी फ्रॉम बिगिनिंग, स्लाईड शो फ्रॉम बिगिनिंग म्हटल्यानंतर फर्स्ट स्लाईडपासूनच तुमची पीपीटी प्ले होईल. सो मी फ्रॉम बिगिनिंग म्हणते. ज्यावेळेला तुम्ही फ्रॉम बिगिनिंग म्हणाल त्यावेळेला तुमची पीपीटी रन होईल आणि तुम्ही जे काही ऑब्जेक्टला इफेक्ट दिलेले आहेत ते इफेक्टसुद्धा तुम्हाला दिसतील. येस, मी माऊस क्लिक करत नाही आहे, पण माझी पीपीटी त्या पर्टिक्युलर टाईममध्ये 3 सेकंड 2 सेकंड जे काही मी टायमिंग दिलेलं आहे त्या टायमिंगमध्येच ती स्लाईड डिस्प्ले होत आहे. सो हे आहे टाईम इफेक्ट अप्लाय केल्यामुळे. टाईम इफेक्ट अप्लाय केल्यामुळे काय झालेलं आहे तर आपल्या मनाने नेक्स्ट स्लाईड आपल्याला डिस्प्ले होते.
स्क्रीनवरती. ओके, सो हे झालं आपलं बेसिक प्रॅक्टिकल. हे झालेलं आहे आपलं बेसिक प्रॅक्टिकल. मी फर्स्ट स्लाईडपासून म्हणजे ब्लँक स्लाईड कशा पद्धतीने इन्सर्ट केलेले आहे, डिझाईन टॅबचा यूज करून डिझाईन सेट केलेले आहे, ट्रान्झिशन टॅबचा इफेक्ट करून ट्रान्झिशन टॅबचा ऑप्शन सिलेक्ट करून मी ट्रान्झिशन इफेक्ट सेट केलेला आहे. त्याच्याबरोबर ॲनिमेशन इफेक्ट, ज्या स्लाईडवरती मी पिक्चर इन्सर्ट केलेला आहे, शेप इन्सर्ट केलेले आहेत, टेक्स्ट इन्सर्ट केलेला आहे, वर्ड आर्ट इन्सर्ट केलेला आहे इन्सर्ट टॅबचा यूज करून. मग त्या ऑब्जेक्टला जे काही मी इन्सर्ट केलेलं आहे स्लाईडवरती त्याला मी ॲनिमेशन इफेक्ट दिलेला आहे. आणि त्याच्यानंतर सेम ट्रान्झिशन टॅबमध्ये जाऊन मी टायमिंग ग्रुपमधून प्रत्येक स्लाईडला टाईम सेट केलेला आहे. आणि त्याच्यानंतर स्लाईड शो या टॅबचा यूज करून मी फ्रॉम बिगिनिंग या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर माझी PPT रन झालेली आहे. तुम्हीही सेम अशाच पद्धतीने बेसिक प्रॅक्टिकल PPT एक कोणत्याही टॉपिकवरती एक PPT तयार करा. त्याला ॲनिमेशन इफेक्ट, ट्रान्झिशन इफेक्ट, टायमिंग, डिझाईन या सर्व गोष्टी तुम्ही सेट करा आणि तुमची PPT स्लाईड शोच्या थ्रू तुम्ही रन करून पहा. आउटपुट तुम्हाला नक्कीच मिळेल. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्यावेळेला तुम्ही ॲनिमेशन इफेक्ट द्याल त्यावेळेला तुम्ही त्या ऑब्जेक्टवरती, त्या पिक्चरवरती, त्या टेक्स्टवरती क्लिक केलेलं असावं. त्याच वेळेला तुमचा ॲनिमेशन इफेक्टवरील जे ऑप्शन्स आहेत ते ॲक्टिव्ह होतील. सो हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या थ्रू नक्की कळवा. व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जास्तीत जास्त स्टुडंट्सपर्यंत शेअर करा, व्हिडिओला लाईक करा. आणि तुम्ही जर A to Z एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.